सर्वांना सप्रेम जय शिवराय। ते 11 पासून ते 14 पर्यंत काही ठिकाणी लग्न समारंभ हे शेवटच्या 4 तारखा बाकी राहिल्यात। यामध्ये अडथळे आहेत की नाहीत यावरती पूर्ण विश्लेषण आहे। 11 तारखेच्या लग्नाला तर कुठेच अडथळा नाहीये। 12 तारखेलाही मोठं वातावरण नाहीये, कारणही सांगतो। आणि 14, 13, 14ला जे काही लग्न आहेत 14 तारखेला त्यांना सुद्धा अनेक ठिकाणचे अडथळे कमी होतात आणि त्यानंतर परिस्थिती 16, 17, 18 काळामध्ये वारे जोराने वाहणार आहे। त्यामुळे 19, 20, 22 दरम्यान सुद्धा महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पाऊस आहे। पण 13 आणि 14 तारखेला कुठे पाऊस असणार आहे किंवा स्थानिक वातावरणाची भीती कोणत्या एरियात राहील हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। आणि 5 जूनला जे आपण गिफ्ट देणार आहोत त्या बॅगा कोणत्या आहेत त्या देखील माझ्याकडे आहेत। जे कृषी 3 शेतकऱ्यांना 3 एकरचं बियाणं, 3 एकरसाठी औषध सुद्धा, असे 3 शेतकऱ्यांची, गरजू शेतकऱ्यांची निवड करणार आहोत आणि त्यांनाही सप्रेम भेट देणार आहोत। व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच आपण ते दाखवून मोकळूयात, म्हणजे जेणेकरून पुढच्या अंदाजाकडे वळूयात। हे पहा, 2 बॅगा आपण पॅकिंगसाठी आणल्यात। प्रत्येकी 2-2 बॅगाचं हे विराट आणि विघ्नार्थ सिटीचं सूर्या ह्या 2 बॅगा देऊन आणि प्रथमेश त्यांचीच एक बॅग देऊन आपण ती सप्रेम भेट करणार आहोत। नाही आवडल्या तर तुटीला लावून टाका, काही टेन्शन घेऊ नका, जाहिरात म्हणून बघू नका, ठीक आहे। तर सुरुवात करतोय अंदाजाला। आणि अग्रोक्रॉप सायन्स कडनं ते सुद्धा 3 एकरसाठी आपण फवारणीचं औषध सुद्धा सप्रेम भेट देणार आहोत, ठीक आहे। तर लक्षपूर्वक ऐका पुढील अंदाज। 11 तारखेला आजही बघितलं आपण, 10 तारखेला दक्षिणेकडनं काही ठिकाणी पश्चिमेकडनं वारे वाहत सुटलेत आणि त्या वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील ढगांचं विसर्जन बऱ्या प्रमाणात झालेलं आहे। तसंच उद्या सुद्धा 11 तारखेला अनेक ठिकाणी वातावरण हे बऱ्यापैकी मोकळं असणार आहे। ढग येतील वगैरे येतील, एवढा काही मोठा धाक नाहीये, त्यामुळे काळजी करू नका। तर विषय असा आहे की 12 तारखेला वातावरण हे पुण्यामध्ये आणि कोल्हापूर, बेळगाव या भागामध्ये मोजक्या ठिकाणी असेल। महाराष्ट्रामध्ये हे बघा 1% झाला 1-2 ठिकाणी एवढाच आहे। त्यामुळे 12 तारखेलाही मोठा धाक नाहीये। आभाळ येईल, आभाळ कुठे कुठे येईल हे देखील सांगण्याचा प्रयत्न करतोय 11 आणि 12ला, ते देखील लक्षपूर्वक ऐका। सोलापूर सारख्या ठिकाणी 1-2 ठिकाणी ढगाळ आहेत, बीडला देखील आहे, नाशिकला आहेत, सांगली सोलापूरला आहेत। पण या ढगांमध्ये तेवढी ताकद नाही जी ताकद मागील 7, 8, 9ला विदर्भामध्ये घडली। अशा प्रकारे बुधवारी म्हणजे एकंदरीत 13 तारखेला वातावरण हे स्थानिक वातावरणासारखं गरमाटीचं बनू लागेल आणि ढग देखील सक्रिय होऊ लागतील। तो ढगांचा काळ असा आहे, भोकरदन, जाफराबाद पट्टा, वैजापूर पट्टा, धुळे पट्टा, जळगाव पट्टा, चिखली पट्टा, देऊळगावचा पट्टा, जालना पट्टा, परभणी पट्टा, जिंतूर पट्टा, त्यानंतर अहिल्यानगर पट्ट्यामध्ये काही ठिकाणी मोजका असा पाऊस होईल। त्यामुळे इतरांना घाबरण्यासारखं एवढं काही याच्यामध्ये नाहीये। म्हणजे 13 तारखेला देखील स्वयंपाक वगैरे तुमचा व्यवस्थित पार पडेल, संध्याकाळचा असू द्या, दुपारचा असू द्या। 11, 12, 13ला महाराष्ट्रातल्या पावसाची व्याप्ती ही 3 दिवसासाठी कमी होते। मग आता सगळ्यात मोठा पॉट येतोय की 14 तारखेला सगळ्यात मोठी लग्न तिथं आहे। पावसाची घाबरगुंडी उडते की काय हे देखील लक्ष घ्या। जालना असेल, परभणी असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, दुपारच्या लग्नाला इथे इश्यू नाहीये। फक्त चंद्रपूर जिल्हा असा आहे, यामध्ये काही ठिकाणी स्थानिक वातावरणाची भीती मोजक्या ठिकाणी राहू शकते, हे देखील काळजीपूर्वक लक्षपूर्वक ऐका। छत्रपती संभाजीनगरचे पश्चिम भाग, नाशिकचे पूर्व भाग, धुळ्याचा दक्षिण भाग, अहिल्यानगर पट्टा, बीडचा पश्चिम भाग, लातूर पट्ट्यामध्ये आणि नांदेड पट्ट्यामध्ये ह्या 4 जिल्ह्यांमध्ये स्थानिक वातावरणाचा इश्यू पाहायला मिळतोय। आणि हा इश्यू फक्त मोजक्या ठिकाणी असेल, सार्वदूर व्याप्ती किंवा सगळ्यांना होईल किंवा मागच्या वेळेस असं 7, 8, 9 झालं असं सुद्धा याच्यामध्ये पाहायला मिळत नाहीये। खान्देशच्या सुद्धा नंदुरबार, जळगाव जिल्ह्याला ह्या दिवशी मोठा धाक नाही। आभाळ येईल, थोडंफार काही ठिकाणी पडेल, पण लग्न समारंभाला मोठा धाक नाहीये 14 तारखेला सुद्धा। पण संध्याकाळच्या लग्नाला मग काय इश्यू येईल ते देखील पहा। अकोल्याचा उत्तरेकडील भाग, पूर्वेकडील भाग थोडं वातावरण काही ठिकाणी पडेल आणि जिरून पण जाईल, त्यामध्ये वाढ झाली तर तीही तुम्हाला 2 दिवस अगोदर सांगण्यात येईल, पण एवढा मोठा इश्यू नाहीये। अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरचे पश्चिम, दक्षिण, उत्तर भाग, त्यानंतर आपण प्रत्येक जिल्ह्याचं नाव घेतलं, बीड वगैरे भागामध्ये, पश्चिम भागामध्ये इथे सुद्धा वाऱ्याचा जोर जास्त असल्यामुळे वातावरण ढगांचं जे काही संक्रमण आहे ते थांबण्यामुळे यश येऊ शकतं। असा मोठा इश्यू त्यामध्ये देखील पाहायला मिळत नाही। मात्र नांदेड पट्ट्यामध्ये गरमीची लेवल वाढते, स्थानिक वातावरणाचा इश्यू राहू शकतो, चंद्रपूरमध्ये इश्यू राहू शकतो, अशा याच्यामध्ये प्रभाव आहे। त्यामुळे इतक्याच्या वरती तुम्हाला मोठा धाक नाहीये। 11 आणि 12, 10 आणि 11 जे काय उद्या आणि परवा दिवशी जे काही वारं सुटणार आहे, जे आजही सुटलेलं आहे, त्या वाऱ्यामुळे आजच्या आणि उद्या दिवस तर त्यापेक्षाही मस्त वातावरण राहील। त्यामुळे ज्यांचे कामं शेतीची चालू असतील त्यांना फायदेशीर वातावरण राहील। मात्र 15 तारखेला आता एक इश्यू येतोय, तो देखील पाहण्याचा प्रयत्न करा। त्यामध्ये गरमीची लेवल आणि स्थानिक वातावरणाचा जो काही इफेक्ट आहे तो वाढू लागेल। तो म्हणजे सोलापूर, लातूर, बीड दक्षिण भाग,
धाराशिवचा पूर्व भाग यामध्ये असेल. बाकी खानदेशला धोका नाहीये, नाशिकला धोका नाहीये 15 तारखेला सुद्धा. 16 तारखेचा प्रॉब्लेम असा आहे की 16 तारखेला वाऱ्याची लेवल सुद्धा खानदेशला कायम असेल, विदर्भाला कायम असेल, दक्षिण महाराष्ट्रामध्ये सर्व काही प्रमाणात स्थानिक वातावरणाचे इफेक्ट पाहायला मिळते, मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र. त्यामुळे याच भागापुरतं मर्यादित आहे. म्हणजे समजलं असेल तुम्हाला की विदर्भामध्ये 14 तारखेला तुरळक ठिकाणी, त्यानंतर 4-5 दिवस एवढं काही खास मोठं वातावरण नाहीये. 17 तारखेला पासून पुढे वाऱ्या 16ला आणि 17ला काही ठिकाणी आधीच जोराने वाहते. म्हणजे पहिल्यापासूनच धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आहेच. मग 17 तारखेला काय होते की कोल्हापूर, कर्नाटकमध्ये पाऊस वाढणार आहे. बरं ठीक आहे, 17 तारीख थोडी लांब आहे. जर अलीकडे जरी आलं तर कुठपर्यंत येऊ शकतं की लातूरमध्ये मोजक्या ठिकाणी, बीडच्या दक्षिण भागात मोजक्या ठिकाणी, सांगलीमध्ये मोजक्या ठिकाणी अशा प्रकारचा प्रभाव राहू शकतो. मग आता हा वारंवार 15-16चा जो काही पाऊस सांगितला जातोय की पावसाळ्यासारखा पडेल, याचा इफेक्ट तेवढा मोठा नाहीच. ठीक आहे, तर मग इफेक्ट वाढणार कधी? 16-17ला जे वारे सुटणार आहे ते पूर्णपणे बाष्प महाराष्ट्रात घेऊन येतील. त्यामुळे 17-18च्या पुढे ते 22-23चा जो काही पिरियड आहे त्याच्यामध्ये हे वातावरण मोठं राहू शकतं. एक्झॅक्टली सरळ सरळ हे सांगतोय. आणि सगळ्यांना विनंती आहे, आपण जी किट देतोय 3 शेतकऱ्यांना, 3रं वर्ष पूर्ण होते आपल्या सोशल मीडियाला, त्यामुळे त्या 3 किटमध्ये 3 एकरचं बियाणं, 3 एकरचं औषध आणि 3 शेतकऱ्यांना हे गिफ्ट करतोय. यामध्ये अजूनही काही शेतकऱ्यांना अपेक्षा राहिली तर आपण 2-3 शेतकरी वाढवू शकतो, असं काही नाही. 4-5-6 पर्यंत घालू शकतो. जेवढी माझ्यामध्ये ताकद आहे देण्याची तेवढ्यामध्ये पर्यंत करू शकतो. पण ज्यावेळेस मी ते बियाणं, आता बियाणं द्यायचं म्हणलं कुठल्या ना कुठल्या कंपनीचं नाव तिथे समोर येईल, पण माझी जी फेवरेट आहे, मी दरवर्षी लावतो, चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळतं, ती म्हणजे विघ्न हालता सीड्स कंपनीचं, ते तुम्हाला मी प्रदान करणार आहोत. ठीक आहे, तर आता तुमच्या काही कमेंट्स असतील त्या कमेंट आपण घेऊयात. मानवतला 14 तारखेला कमेंट आली आहे, ती देखील पाहूयात. हे पहा, मानवतच्या काही 1-2 ठिकाणे आहे, काळजी करण्यासारखं काम नाही. तुकाराम धुपटे सर, नक्कीच बिलोली वगैरे भागात ह्या काळामध्ये राहू शकतं. दुपारच्या लग्नाला फारसा मोठा धाक नाही 14 तारखेला. 15-16ला विषय असा आहे तुमच्या भागामध्ये की गरमीची लेवल वाढणार त्या दिवशी. आता वाऱ्यामुळे थोडंसं इफेक्ट कमी झाला, गरमीचा झाडायला लागायला लागला. गणेश बारवकर, तुम्ही लाईव्हला येत जाऊ नका. तुमचे कमेंट्स मी पाहिले आहेत. मी आज फक्त चांगलं बोलले, मला गरज नाही व्ह्युअर्सची. तुम्ही पाऊसच होत नाही म्हणतात. जवळपास 3 वर्षापासून तुमची कमेंट पाहतोय मी, पाऊस होत नाही, पाऊस होत नाही. बिगर पावसाचं तुमचं गाव नाहीये, मलाही माहिती आहे. चला आणखी काही कमेंट्स. राहुरीला, हे बघा, राहुरीला 2-3 ठिकाणी इफेक्ट आहे, तो देखील सांगण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला बुधवारी पाऊस होऊ शकतो, बुधवारी, कारण की आभाळ टिकून राहणार आहे तुमच्या भागात, गरमीची लेवल वगैरे. उद्या महाराष्ट्रामध्ये धाक नाहीये, काही लग्न वगैरे असतील तर काळजी नसावी. 11 तारखेला कुठेच महाराष्ट्रामध्ये नाहीये. 12 तारखेला पुण्याच्या काही मोजक्या भागात राहील सर्वांना, आणि एरवी पुण्याच्या पूर्वेकडील भागांना धोका राहतच नाहीये, तर आजही तिथे नाहीये, उद्या नाहीये, 5-6 दिवस पण नाही. मात्र पुण्याच्या कोणत्या भागामध्ये कधी कधी धोका राहू शकतो तर लक्षात घ्या. पुणे शहर परिसर, कोल्हापूर परिसरामध्ये 13 तारखेला इफेक्ट आहे.